आज बनणार आहे बघा मी मटण रस्सा। त्यासाठी 1 किलो मटण आणलेलं आहे। मटणाला हळद मीठ लावून ठेवलेलं आहे, 1 घंटा झाले। आता मटण मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये मटण टाकून घ्यायचं पूर्ण। कुकरमध्ये मटण लवकर शिजते बघा। 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत, ते पण मटणमध्ये टाकून घ्यायचे। 1 गिलास पाणी टाकायचं, कुकरचं झाकण लावायचं, गॅस ऑन करायचा। गॅसवरती कुकर ठेवायचं, कुकरला 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या। कुकरला 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थंड होऊ द्यायचं, गॅस बंद करायचा। मटणची भाजी बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा। गॅसवरती पातेलं ठेवायचं, पातेल्यामध्ये बनवणार आहे भाजी मी। पातेलं गरम झालेलं आहे, 2 माप तेल टाकायचं, हे दुसरं माप आहे। तेल गरम झालेलं आहे, तेजपत्ता टाकायचा, खडे मसाले, लसणाची पेस्ट, अद्रकची पेस्ट परतून घ्यायचं। अद्रक लसूण आहे ना लालसर होईपर्यंत तेलामध्ये भाजायचं। मिक्सरला बारीक करून घेतलेलं खोबरं आहे, खोबऱ्याला पण छान भाजायचं। 1 चम्मच लाल तिखट परतून घ्यायचं। 1 चम्मच मसाला, घरी बनलेला मसाला आहे। 1 चम्मच कांद्याचं वाटण परतून घ्यायचं। मसाले भाजण्यासाठी थोडं पाणी टाकायचं, परतून घ्यायचं। थोडी हळद, चवीनुसार मीठ, मसाल्याला छान भाजायचं तेल सुटेपर्यंत। मसाले छान भाजलेले आहेत, मसाल्यानं तेल सोडलेलं आहे। कुकरला शिजवलेलं मटण टाकायचं आता, परतून घ्यायचं। कोथिंबीर टाकायची। बघा मटण रस्सा बनवून तयार झालेला आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा मटणाची रस्सा भाजी कशी झाली ते।